गेले 500 किलोमीटरना हे दृश्य पाहतात आणि आनंदाच्या लोट प्रवाहामध्ये समरस होतात. अशी व्यवस्था सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे मान्यवरांनी केलेला आहे. काम जाऊन फुटतय. मला चादर आहे मस्त लवकर थंड होते की रे. पर्यंत बोलू द्या. हे काय धबधबा आहे. सोलापूरच्या पुण्यनगरी आहे. श्रीशैलच्या आपण सर्वांनी आतापर्यंत श्रीशैल मध्ये बसलो होतो. हे दृश्य हे देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर हे प्रत्यक्ष परमेश्वर देवाधिदेव महादेवाचे अवतार. सोनली म्हणजे श्री सिद्धरामेश्वराची तपभूमी आणि कर्मभूमी होय. त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही सोनली अर्थात आज जगात अभिनव श्रीशैल म्हणून ओळखलं जातं. श्री सिद्धरामेश्वरांच्या जीवनचरित्रातील ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोगाच्या अनेक कथा आपण आजपर्यंत ऐकलेल्या आहेत. आज आपण पाहूया श्री सिद्धरामेश्वरांची आणि श्री मल्लिकार्जुनांची श्रीशैल भेट अर्थात सोहळा गुरुभेटीचा. योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांना योग समाधी घेऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं होतं. त्यांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढत होती. आता सोनली हे गाव एक अभिनव श्रीशैल म्हणून ओळखलं जाऊ लागले. दर सोमवारी दूर दूरच्या खेड्यातील भक्त श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनाला येऊन आपली मनोकामना त्यांच्या चरणी अर्पण करत असत. एके सोमवारी असाच भक्तांचा मोठा ताफा श्री सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीचं दर्शन घेऊन शेजारील आश्रमामध्ये प्रसाद घेण्यासाठी आला होता. तिथं अण्णबम्मय्या, केदारगुरु, हरळय्या, चल्लय्या यांना पाहून तेथील सर्व भक्तांना श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकायची मनामध्ये इच्छा निर्माण झाली. त्यातील एका भक्तानं विनंती केली, हे परोपकारी अण्णय्या, आम्ही खूप दुरून आलो आहोत. आम्हाला श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकण्याची मनस्वी इच्छा आहे. कृपया ती कथन कराल तर आपले थोर उपकार होतील.
हे ऐकून अण्णबम्मय्या म्हणाले, हे भक्तांनो, तुम्हाला माझ्या तोंडून श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकायचा आहे, याच्या इतकं माझं परमभाग्य दुसरं नाही. मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी आसन ग्रहण करावे. यानंतर अण्णबम्मय्यांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या महिमेचं कथन करायला सुरुवात केली. तेषा तथा कामदुधाश्रू तेषां पठन्ते नित्य मनते चित्तः श्री सिद्धरामः सुमनोभिरामो दध्यादनुनं सुखमाश्रितेभ्यः. हे भक्तांनो, श्री सिद्धरामेश्वरांची कथा जे भक्तिभावाने आणि श्रद्धेने ऐकतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, कष्ट, संकट दूर होऊन त्यांचं संपूर्ण जीवन आनंदमय होतं. मी आता तुम्हाला थोडक्यात श्री सिद्धरामेश्वरांच्या जन्माची कथा सांगेन. या गावचे म्हणजे सोन्नलगीचे पाटील बुद्ध गौडा व त्यांची पत्नी सुकल देवी यांना वयाच्या 60व्या वर्षी श्री रेवणाचार्यांच्या आशीर्वादाने पुत्ररत्न प्राप्त झाले व त्याचं नाव सिद्धराम असं ठेवण्यात आलं. ईश्वरी संकेतातून आपल्या गावात दैवी पुत्राचा जन्म झाला हे पाहून सोन्नलगी गावाने आनंदोत्सव साजरा केला. बालपणापासूनच सिद्धरामाला शिवभक्तीची आवड होती. एके दिवशी शेतातल्या आमराईत पाण्याच्या प्रवाहाजवळ सिद्धरामाला दिव्य शिवलिंग आढळले. त्या दिवसापासून सिद्धराम दररोज आमराईत जाऊन शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करू लागले. बाल सिद्धरामाची भक्ती पाहून शिवावतार श्रीशैल मल्लय्या एका वयोवृद्ध व अत्यंत तेजस्वी अशा जंगमाच्या वेशात सिद्धरामाला भेटायला आले. त्या तेजस्वी जंगम मूर्तीला सिद्धरामाने शेतातला हुरडा खाऊ घातला. हुरडा खाऊन झाल्यानंतर मल्लय्याने त्यांच्याकडे दही भाताची मागणी केली. जेव्हा सिद्धराम दही भात घेऊन परतला तेव्हा मल्लय्या निघून गेले होते. मल्लय्याच्या शोधात बाल सिद्धराम दिंडी सोबत श्रीशैलला पोहोचला. तिथे गेल्यानंतर दिंडीतील भक्तांनी सिद्धरामाला मंदिरातील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडवलं आणि सांगितलं की हा मल्लय्या. बाल सिद्धरामाला श्री मल्लिकार्जुनाच्या सूक्ष्म रूपाचं दर्शन हवं होतं. श्रीशैलगिरीच्या पर्वतावरील जंगलात सिद्धरामाला मल्लय्या भेटत नाही याची खात्री झाल्यानंतर शेवटी या बालमनाने देह त्यागाचा दृढ निर्णय घेतला. मल्लय्या मल्लय्या म्हणत कमळी कोळलं या खोल दरीत उडी टाकली. इतक्यात साक्षात श्री मल्लिकार्जुन प्रकटले आणि बाल सिद्धरामाचा हात धरून त्याला हलकटपणे उचलले व आपल्या हृदयाशी कवटाळून धरले. गुरुभेटीचा हा अगाध महिमा पाहून आकाशातून देवतांनी या दोघांवर पुष्पवृष्टी केली. गुरु भेटीचा सोहळा पाहण्यासाठी आकाशात हजारो देवी देवता गंधर्व जमले होते. त्यांनी देवाधिदेव महादेवाचा अवतार असलेले श्री मल्लिकार्जुनांचा आणि श्री सिद्धरामेश्वरांच्या षोडशोपचार पूजेला सुरुवात केली. जगाला दाखविण्याची व्यवस्था आमच्या माननीय सन्मान्य कलेक्टर साहेबांनी व्यवस्था केलेला आहे. मी त्यांना सोलापूरकरांच्या वतीनं धन्यवाद देतो. श्रीमान कुमार आशीर्वाद साहेबांनी सगळी व्यवस्था केलेला आहे. जगभर शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा दर्शन असंच जीवन आहे. मिनिंग ऑफ जीवन लाईफ
हे मापलाय चक्कर ज्यादा विचार केला किती समाधान करतो रे बाबा. सिद्धरामेश्वर महाराज की जय. सिद्धरामेश्वर महाराज की जय. सुदर्शन चक्राई हेच काम केले ज्ञानोदय झाला. विष्णू परमात्माच्या हातात सुदर्शन. किती चांगलं दिसते बघा. आणि 15-20 दाखवा रे. हजारो किलोमीटरना हे दृश्य पाहतात आणि आनंदाच्या लोट प्रवाहामध्ये समरस होतात. अशी व्यवस्था सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे मान्यवरांनी केलेला आहे. लांब जाऊन फुटतय लवकरच. मस्त आहे बर का. स्टार्टिंग इगरनेस लास्ट काय मस्त आहे. काय मस्त आहे. कुठेही आनंद मिळत नाही बरं का विकत. पटेल आज तुला किती किती समाधान करतो रे बाबा. सिद्धरामेश्वर महाराज की जय. सिद्धरामेश्वर महाराज की जय. सुदर्शन चक्राई हेच काम केले ज्ञानोदय झाला. विष्णू परमात्माच्या हातात सुदर्शन. किती चांगलं दिसते बघा. आणि 15-20 दाखवा रे. तो अवतारी फेरी धारण केलेले प्रभू. हे बाबा M.A. पटेल हा दूर भरलं नाही रे. बरं केला. मस्त मस्त मस्त. जलपात आहे प्रकाशाच्या प्रवाह आहे. हे प्रकाश म्हणजे ज्ञान. नॉलेज कम्स अँड ग्रोज. नॉलेज कम्स अँड ग्रोज. अरिस्टॉटल. मस्त आहे बरं का. काय बाबा कधी केलं नाही बघा. कसा कलर भरलाय कोणाला ठाऊक. मस्त आहे बरं का. सुंदर आहे. मस्त आहे. हे कोणतं चक्कर आहे. भुई चक्कर आहे. सुदर्शन चक्कर आहे. खाली तनका अनका आणते तू. इथून आहे हे माईक मला इथंच आहे तू.
जा तिकडे जा, दिसतं तुम्हाला तसं पण इकडे. मी तर जातो माहिती देतो रे. अरे तू बघ ना, बघ तुला दिसतं का नाही. ನನ್ನ ತಾಯಿ ಮಗಳೆಲ್ಲ ಸಾವಕಾಶ ಹೋಗ್ರಿ. ನನ್ನ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಬಹಳ ಕಳಕಳಿಯಿಂದ ನಾನು ನಿಮಗೆ ಸೂಚನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಬಹಳ ಸಮಾಧಾನಲೇ ಹೋಗ್ರಿ. ಒಂದು 10-15 ಮಿನಿಟ್ ನೀವು ಸಹೋದರಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಯಾಕೂ ಧಕ್ಕ ಬುಕ್ಕಿ ಆಗಲ್ಲ. इकडला माईक बंद कर. जिथे कुठे असतील तुम्ही वडील या ठिकाणी होममदत करूया.